तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं एक फंडल रूमचं मी टू स्टेपवाला अकाउंट घेतलं होतं. तर ते टू स्टेपवाला अकाउंट आम्ही आज कंप्लीट झालेलं आहे पूर्णपणे. तर तेच तुम्हाला मी आज दाखवतो की किती आम्ही मेहनत केली एका अकाउंटला पूर्ण हे करण्यासाठी. ते बघा, एवढं झालेलं आहे कंप्लीट पूर्णपणे. एक मिनटं. तर आत्ता आहे ना सगळं रिलोड होतं आहे 2 मिनिट. 1 मिनटं आता थोडं झूम होईल 2 मिनटं. हो का, एक चार्ट दाखवतो तुम्हाला मी. चार्ट किती तारखेपासून सुरू झालेला आहे तेवढंच बघा फक्त तुम्ही. फर्स्ट स्टार्टिंग 18 तारखेपासून झालेली आहे. याच्यावर तर काही ठीक दिसत नाही. मी तुम्हाला दुसऱ्या ॲपवर दाखवतो. आधी तुम्ही एकदा पोर्टफोलिओ पहा. आता 18 तारखेपासून सुरुवात झालेली पोर्टफोलिओ एकदा फक्त पहा तुम्ही. पोर्टफोलिओ मतलब काय हे आहे काय बघा. फर्स्ट स्टेप आम्ही ना लवकरच कंप्लीट झालं तकरीबन. सेकंड स्टेपला लई वेळ लागला आम्हाला खूप जादा. पहा तकरीबन 22 तारखेला एवढं, 23ला हे, 24ला, 1 मिनिट मला थोडं झूम करता येत ना, 25ला एवढं. ओके ठीक आहे, झूम केलेलं आहे एकदा. एवढं पहा. तर सेकंड मंथपासून जी लुझिंग स्ट्रीक चालू झाली भाई, लय इतकी खतरनाक लुझिंग स्ट्रीक झाली ती. मध्येच तेवढं थोडंसं प्रॉफिट झालं, नंतर खतम झालं भाई पूर्ण लुझिंग स्ट्रीक एकदम. नंतर मग भाई काल इतकं नादवालं प्रॉफिट निघलं, एकच प्रॉफिट निघलं, अख्खी लुझिंग स्ट्रीक मोडली भाई. म्हणजे सांगता येते का तुम्हाला काही. $579 प्रॉफिट काढलं. ठीक आहे, एवढं झालं. तर 2 दिवस आम्ही ती टाइम फ्रेम जरा 1 मिनिटाचा टाइम फ्रेम कमी करत राहिलो. तुम्ही आता तुम्हाला ट्रेड दाखवतो किती ट्रेड घेतले असतील आम्ही. मिनिमम मॅक्झिमम किती मिनिटं, 2569 ट्रेड घेतले. 2569 ट्रेड. म्हणजे भाई याला 1 मिनिटं एक टाइम फ्रेम कमी करायला एवढा ट्रेड घ्यावा लागला आम्हाला. नाहीतर एक आधीच झालतं आमचं पूर्ण. तकरीबन 5 का 6व्याच दिवशी ना आमचं पूर्ण हे झालतं, कंप्लीट झालतं. पण एका गलतीमुळं आमचं झालं. तुम्हाला मी सांगतो पुढं गलती कोणती होती. तुम्हाला दाखवतो बघा. हे लुझिंगचं आहे आणि बायिंगचं प्रॉफिटचं आधी दाखवलं होतं. तर हे लुझिंगचं आहे, म्हणजे सगळ्यात मोठा लॉस कोणता आहे. तर एवढं मोठं आमचं होतं, म्हणजे हे लॉसेस आणि प्रॉफिटचं सगळ्यात जादावालं. तर आता कंप्लीट तर झालेलं आहे आमचं, पण अजून काय आलं नाही आहे आमच्याकडं. केव्हा येईल आता काहीच सांगता येईना. येईल थोड्या वेळात, तसं 1 घंट्याच्या आसपासमध्ये येतच, मध्येच येते 1 घंट्याच्या मध्येच. एकदा विचारून पाहतो, पण ज्या तरी येईलच. ChatGPTला टाकून पाहूया. अकाउंट ऑल कंप्लीट. 2 मिनिट. हां, कंप्लीट. ओके, कंप्लीट. प्लीज चेक. हां, ठीक आहे. एवढं पाठवा, पाहूया आपण काय रिप्लाय भेटतोय का. 1 मिनिटं पाहूया. नाही, एरर दाखवतंय. मग मी सकाळधरून पाहिलं, एरर दाखवतंय. पण होईल, ठीक होईल. येईल अकाउंट आम्हाला, भेटेल थोड्या वेळात. 10-15 मिनिटांनी मिळेल आम्हाला अकाउंट तसं. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, एकदा जाऊन चेक करूया भाई, काहीतरी वेगळं झालं ह्या. 1 मिनिट. हां, इथे दिसतंय बरोबर. त्याच्यावर तुम्हाला पी-एन-एल दाखवतो माझं मी. मेन याच्यावर छान दिसतंय पी-एन-एल एकदम. तुम्ही फर्स्ट तारखेपासून बघा, फक्त पहिल्या तारखेपासून. 18 तारखेला कंप्लीट झालं. 18 तारखेला भेटलं होतं आम्हाला अकाउंट सेकंड स्टेपवालं. हां, इथून 21 तारखेलाच आहे ना आमचं. 22 तारखेलाच अकाउंट पूर्ण एकदम कंप्लीट झालं होतं. 21 ते 22 तारखेपर्यंतच फुल्ली एकदम कंप्लीट झालं होतं. पण नंतरून मग आमचं थोडंसं टाईम फ्रेम वाढला होता. त्यामुळे ते टाईम फ्रेम कमी करण्याच्या चक्करमध्ये आणि आम्ही एक झालं तुम्हाला प्रॉब्लेम, त्यामध्ये सांगतो. 1 मिनिटं, काहीतरी मेसेज आलाय वरतून. 1 मिनिटं चेक करू द्या मला. चला ठीक आहे बाबा. हे बघा, फंडेड अकाउंट आपल्याला भेटलेलं आहे, पूर्णपणे झालेलं आहे आमचं. आणि हे आपल्याला अकाउंट आम्हाला भेटले, म्हणजे थोड्या वेळापूर्वीच कंप्लीट झालं होतं आणि आता भेटलेलं आहे पूर्णपणे आम्हाला फंडेड अकाउंट आमचं, रिअल लाईफवालं. म्हणजे भाई खुशी इतकी आहे ना भाई, काय सांगू तुम्हाला. कारण एवढे दिवस वेट करून, अख्खा 1 महिना वेट करून मग अकाउंट भेटले आम्हाला. हां, तर तुम्हाला हे कारण 1 मिनिटं सांगतो तुम्हाला आधी, आणि मग ते अकाउंटचं पाहतो पूर्णपणे.
तर कारण असं होतं, एक मिनिट. तर ते कारण असं होतं, की आम्ही ना त्यांच्या कम्युनिटीला मेसेज केलता, की म्हणजे ह्याच्याच कम्युनिटीने सॉरी त्यांच्या याला एआयला मेसेज केलता, की आमचे 5 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आता सेकंड स्टेपला काय 5 दिवस लागतात ना. 5 दिवस कंप्लीट झालते, पण आम्हाला काय तुम्ही अकाउंट लाईव्हवालं का देईनाय? तर ते म्हणले, की अकाउंट आहे ना तुमचं अजून 2 दिवस बाकी आहेत अजून बाकी आहेत तुमचे दिवस. तर आम्ही तर पूर्ण 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत पूर्ण 5 दिवस ट्रेडिंग केलती. लॉस-बिस पूर्ण एकदम झालतं डन. तुम्हाला दाखवतो साईडला लॉसेस आहे ना एकदम दाखवतो 18 तारखेपासून 15 तारखेपर्यंत 0.5चा आर-वाय जरी लावला तरी लॉसेस आणि प्रॉफिट पूर्णपणे बसतंय. मग यांनी आम्हाला अकाउंट द्यायला पाहिजे नव्हतं 22 तारखेलाच, पण नाही. ते म्हणले, "नाही तुमचं 2 दिवस पूर्ण नाही." चल ठीक आहे चालतं. 2 दिवस आम्ही ती चुकी आमच्याकडून ही झाली. ते 2 दिवस पूर्ण करण्याच्या चक्करमध्ये आमचे पूर्ण लॉस झाला. अर्ध्या आमचा अकाउंट अर्धं तर डाऊनच आलं पूर्णपणे डायरेक्ट 5,050 वर आलं पूर्णपणे. कारण आम्हाला आता 2 दिवस कंप्लीट करायचे होते म्हणलं 21 तारखेलाच भेटून जाईल अकाउंट आम्हाला पूर्णपणे. तर आम्ही कंप्लीट करावं. पण ते 2 दिवसात इतके खतरनाक दिवस होते. त्याने आमचे पूर्ण वाईप आउट करून टाकलं. पूर्ण वाईप आउट म्हणजे पूर्ण 50 वरच आणलं 5,050 वर. चला ठीक आहे. मग नंतरून तिथून पूर्ण सुरुवात परत आम्ही केली. तर त्याची कहाणी आता पुढे दाखवतो तुम्हाला मी. तर त्याची कहाणी आता एवढं खाली आलं आमचं तकरीबन आहे ना 409 लई म्हणजे एकदम डाउन साइडला चालतं पूर्णपणे बघा. 460 पर्यंत आलतं. 4,460 पर्यंत. नंतरून परत अप्पर लेव्हलला गेलो आम्ही. परत मग थोडंसं खालीवर करून एकदा खाली वर करून मग नंतर थोडंसं वर चढलो आम्ही. तर दुसऱ्या तारखेला मग दुसऱ्या महिन्यात आहे ना 2 तारखेला का 3 तारखेला आहे ना आमचं अकाउंट परत पास झालतं. पण ते आम्हाला आहे ना टाईम फ्रेम कमी करायचा होता कारण टाईम फ्रेम वाढला होता आमचा. टाईम फ्रेम कमी करण्याच्या चक्करमध्ये परत पूर्ण अकाउंट आमचं 125 वर आलं. परत मग इतकं डाउन साइड एकदम आलं ना भाई. एकदम खाली एकदम 5,005 पर्यंत 4,9 एकदम. परत मग थोडं आम्ही हळू जनरेट केलं. हळू मनी जनरेट केला. थोडं आपलं नेलं परत हळू मतलब एकदम स्लोली सुरुवात केली. तेव्हा मी पूर्ण अर्ध्यापर्यंत म्हणजे फक्त त्याला लागत होते $40 लागत होते. पण ते $40 कमवण्याच्या चक्करमध्ये परत आमचा लुजिंग स्ट्रीक लागला आणि परत आम्ही आलो 1,003 वर. आणि मग 1,003 वरून मग हळू खालीवर चढत राहिलं. एकदा थोडंसं कमी झालतं आणि एकदा परत वरती चढलं होतं. आणि मग नंतर तिथून हळू आणि मग नंतरून जी एकदम खतरनाक 4 तारखेपासून लुजिंग स्ट्रीक लागली 7 तारखेपर्यंत. डायरेक्ट म्हणजे आम्हाला नेलतं 4,500 वर नेलतं त्याने पूर्णपणे. 583 वर 8 तारखेपर्यंत 8 दिवस म्हणजे 4 दिवस अख्खी लुजिंग स्ट्रीक. आणि तकरीबन 9व्या तारखेला आम्ही इतकं नाद प्रॉफिट काढलं ते 5,889 काहीतरी सॉरी 579चं ते प्रॉफिट होतं ना, तेच होतं ते प्रॉफिट. तकरीबन 579चं. एकदम टॉप लेव्हलला गेलं भाई. मस्त एकदम भाई. हो का. डायरेक्ट 5,281 गेलं तिथून प्रॉफिट आमचा. म्हणजे एकाच दिवसात आम्ही अकाउंट पास बी करून टाकलं. नंतरून मग तिथून आम्हाला ते 1 मिनिटाचा पूर्ण कमी करायला वेळ लागला थोडासा. आणि मग आम्हाला फायनली अकाउंट भेटून गेलं पूर्णपणे. तर भाई एवढी म्हणजे खतरनाक. आणि याच्या आधी बी ना आता 9 तारखेला आम्ही पास केला अकाउंट ठीक आहे. पण 10व्याच तारखेला आमचे तकरीबन 2 अकाउंट आम्ही अजून घेतले होते एक. दोन्ही अकाउंट ब्रीच झाले आमचे अख्खे. ब्रीच खतम परत. 10 तारखेलाच अकाउंट 2 अकाउंट आमचे ब्रीच झाले. पण आता ठीक आहे जाऊन दे. लॉस होत राहते. ठीक आहे. चला चालतंय भेटूयात पुढच्या नवीन एका कोणत्या असंच एका व्हिडिओमध्ये. ठीक आहे. चलो बाय.